सोनाऱ्यांकडून फसवणुकीचे प्रमाण भरपूर वाढले. तुम्हाला सांगतो, माझा एक जवळचा मित्र आहे, त्याच्यासोबत अशी फसवणूक झाली. त्यांनी, आता ही पिळाची अंगठी आहे, ओके, पिळाची अंगठी 500 रुपये मेकिंग चार्जेस असतात आणि घट वगैरे त्याच्यात काही पकडत नाही. 24 कॅरेटची प्रॉपरली पिळाची अंगठी असते. म्हणून त्याला इन्व्हेस्टमेंट करायची होती, म्हणून त्यांनी त्याच्या ओळखीच्या नातेवाईक असलेल्या सोनाऱ्याकडून त्यांनी पिळ्याच्या अंगठ्या घेतल्या. त्यांनी सांगितलं 24 कॅरेटच्या हिशोबाने तो काही सगळा रेट घेतला. त्याला जीएसटी भरायचा नव्हता, मग त्याला कॅश द्यायचे होते, म्हणून त्यांनी ते बिल घेतलं नाही. ओके, त्यांनी बिल घेतलं नाही, त्यांनी पिळाच्या अंगठ्या केल्या आणि 2 वर्षानंतर तो परत विकायला गेला त्या सोनारला की मला मोडायच्या आहेत या. तर सोनाराने सांगितलं याच्यावरती 10% घट लागेल. तर ते ऐकून तो म्हटला की याच्याकडे करण्यापेक्षा आपण दुसरीकडे बघूया. त्यांनी दुसऱ्या सोनाराला अप्रोच केलं की किती रुपये देईल मोडीचा भाव. तर त्यांनी जेव्हा चेक केलं तर ती होती 22 कॅरेटची. म्हणजे माझ्या मित्राच्या सख्ख्या नातेवाईकाने, म्हणजे जो सोनार होता, त्यांनीच त्याला 24 कॅरेटच्या नावाखाली 22 कॅरेटची अंगठी चेपली. म्हणजे तुम्ही बघू शकता की आपल्यासोबत जेव्हा तुम्ही फिजिकल गोल्ड घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला खूप सारे प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. हेच तुम्ही डिजिटली गोल्ड म्युच्युअल फंड मध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करता, प्युरिटीचं आपल्याला टेन्शन राहत नाही, सिक्युरिटीचं टेन्शन राहत नाही, लॉकरचे आपल्याला चार्जेस लागत नाही, असे भरपूर राहतात. तुमच्यासोबत पण असा अनुभव झालाय का? झाला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा. थँक्यू.